नमस्कार मित्रांनो. मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्या पद्धतीने बदलला आणि जे राजकीय स्थित्यंतर या राष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये घडून आलं, त्या राजकीय स्थित्यंतरानंतर राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासकांनी अनेक प्रकारची मतं मांडली, सिद्धांत मांडले आणि त्यावरती चर्चा आजही चालू असल्याचं दिसून येतं. याच विषयावरती एक अत्यंत अनबायस्ड आणि अत्यंत परखड मतं विशद करणारा एक लेख वाचनात आला आणि महाराष्ट्रातले अभ्यासू लेखक श्री विनय हर्डीकर यांचा हा लेख साधनामध्ये वाचल्यानंतर तो आपणा सर्वांपर्यंत पोचवावा अशी मनात इच्छा निर्माण झाली आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी या लेखाचं अभिवाचन करून ते आपल्यापर्यंत पोचवत आहे. या लेखकाचं शीर्षक आहे वॉर विदाउट विनर्स, अर्थात सगळेच हरले. इंग्रजीमध्ये पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज अशी एक म्हण आहे. म्हणजे राजकारणामध्ये अत्यंत विजोड माणसं एकत्र येऊ शकतात. कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांना भेटतील याचा काही नेम नसतो. राजकारण, सत्तेचं राजकारण आणि विधिनिषेध शून्य राजकारण या अधोगतीची पुढची पायरी म्हणजे विश्वासघाताचं निर्लज्ज राजकारण ही असते. मग निरनिराळी माणसं एकमेकांबरोबर दिसायला लागतात व एकमेकांपासून 5,000 मैल दूर असलेल्या दोन प्रदेशातलं राजकारण यांच्यामध्ये साम्यसुद्धा दिसू शकतं. महाराष्ट्रातली लोकशाही ही 72 वर्ष जुनी आहे आणि इंग्लंड हा लोकशाहीचा संस्थापक देश मानला जातो. पण दोन्हीकडे घडलेल्या घटना या एकसारख्याच होत्या असं मला वाटतं. मी जर व्यंगचित्रकार असतो तर बोरिस जॉन्सन आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे डोळे पुसताहेत असं काहीसं चित्र मी काढलं असतं. बोरिसना मराठी येत नाही आणि उद्धव ठाकरेंना कितपत इंग्रजी येतं हे मला माहीत नाही. नेमकं काय घडलं? 15 दिवसांपूर्वी कधी नव्हे ते BBC इंग्रजीवरती महाराष्ट्रातलं सरकार संकटात आहे, सरकार पडलं, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अशा हेडलाईन्स येत होत्या. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथल्या सत्ताकारणात काय घडतं याची थोडीशी दखल जागतिक पातळीवरती घेतली जाणं स्वाभाविकच होतं. BBCचं दुर्दैव असं की एक आठवडा झाला आणि तशाच घटना इंग्लंडात सुद्धा घडायला लागल्या. भारतात लोकशाही असल्यामुळे आणि भारत हा मोठा देश असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षातले 30-40 लोक त्यांच्यावर अविश्वास दाखवून मुंबईतून थेट गुवाहाटीला भूमिगत असल्यासारखे जाऊन राहिले. असं काहीसं इंग्लंडमध्ये झालं नाही. परंतु मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आणि 2च दिवसात बोरिस यांना राजीनामा द्यावा लागला. बोरिस यांनी सांगितलं की मी अनेक चांगली माणसं कामं करायला घेतली होती, आता ती पूर्ण होणार नाहीत म्हणून मला वाईट वाटतं आहे. म्हणून मी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काही काळ राहणार आहे. आता याला बोरिस यांचं धैर्य म्हणायचं की त्यांचा बेशरमपणा? एक अंदाज असा आहे की इंग्लंडच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार या वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत बोरिस जॉन्सन देशाची वाट लावण्याचं काम मन लावून करू शकतात. पण त्यांनी स्वपक्षीयांवर ठेवलेला ठपका खरं म्हणजे इथे शिवसेनेलाही लागू होतो. बोरिस म्हणाले की आमच्या पक्षामध्ये कळप प्रवृत्ती बोकाळली आहे. एकदा कळप आपल्या गतीने धावायला लागला की त्याला थांबवता येत नाही. हा आरोप तर आपण भारतातल्या बहुतेक राजकीय पक्षांवर करतो. भाजप हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा कळप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा कळप आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस हा दिल्लीतले नेते आणि स्थानिक नेते यांचा कळप आहे आणि शिवसेना हा तिच्या स्थापनेपासूनच ठाकरे घराण्याचा कळप आहे, वगैरे वगैरे अशी अनेक उदाहरणं देता येतील. दैवाने निर्माण केलेला उपरोध असा की ठाकरेंना लोकशाहीची काळजी लागली आहे. 16 आमदारांचं निलंबन करण्याचा प्रश्न त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे नेला आहे. त्याबद्दल ते म्हणतात की महाराष्ट्रात लोकशाही राहणार की नाही हे आता सर्वोच्च न्यायालयातच ठरेल. हे म्हणणं म्हणजे सैतानाच्या तोंडी बायबल अशासारखं झालं. कारण ठाकरेंनी अनेक वेळा असं म्हटलं होतं की मला लोकशाही आवडत नाही, माझा हुकुमशाहीवर विश्वास आहे आणि मला हिटलर आवडतो. कदाचित आपल्या देशात लोकशाही असल्यामुळेच बाळ ठाकरे हे मोकळेपणाने बोलू शकले याचा त्यांना कदाचित विसर पडला असावा. तर शिवसेनेने लोकशाहीची चिंता करावी आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आपल्या सहकार्यांचा विश्वास गमावला म्हणून स्वतःच्याच पक्षाला बोल लावावेत हे विरोधाभास कुठेतरी एकसारखे दिसतात.
वास्तविक 3 वर्षांपूर्वी हुजूर पक्षाला जबरदस्त बहुमत इंग्लंडमध्ये मिळालं आणि बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले. तेव्हापासूनच अनेक राजकीय निरीक्षक असं म्हणत होते की हे काही बरं झालं नाही. नुपूर शर्मा आणि बोरिस जॉन्सन यांच्यामध्येही एक साम्य आहे. नुपूर शर्मा यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हिची काय काळजी करायची, हीच देशापुढची एक मोठी समस्या आहे. बोरिस यांच्याबद्दलही अक्षरशः हेच म्हटलं जातं, ही इज नॉट द सोल्युशन, ही इज द प्रॉब्लेम हिमसेल्फ. जागतिक राजकारणातील अशी विचित्र साम्य या निमित्ताने लक्षात येतात. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जगभरातच लोकशाही 2 पावलं मागं चाललेली आहे की काय अशी चिंता वाटते. आपल्याकडे लोकशाहीचा सांगाडा व्यवस्थित आहे, केंद्रामध्ये स्थिर सरकार आहे. महाराष्ट्रासारखा एखादा अपवाद सोडता अन्य राज्यांमध्येही बऱ्यापैकी स्थिर सरकारं आहेत. परंतु आपल्याकडेही सगळ्यांनाच लोकशाहीची चिंता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जपानमध्ये सगळ्यात जास्त काळ टिकलेले पूर्णपणे लोकशाहीवादी अध्यक्ष असणारे शिंजो आबे यांची हत्या झाली. नाहीतर गेल्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षात जपानचे अनेक पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे लाजिरवाण्या पद्धतीने पायउतार झाले. तिथून जपानला आर्थिक प्रामाणिकपणाच्या मार्गावर आणून भविष्यकाळाकडे घेऊन जाण्याचं काम आबे यांनी केलं. अमेरिकेमध्ये लोकशाही मार्गाने आलेला अध्यक्ष आहे, परंतु 2 महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत बायडेन यांना अमेरिकन समाजाच्या धारणा समजतात की नाही अशी शंका घेण्यास जागा आहे. अमेरिकेत गर्भपाताच्या प्रश्नावर एक प्रकारचं राजकारण चाललं आहे आणि आत्मसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याच्या प्रश्नावर दुसऱ्या प्रकारचं राजकारण चालू आहे. गर्भपाताच्या प्रश्नावर तो समाज प्रतिगामी भूमिका घेतो आहे आणि शस्त्र बाळगण्याच्या बाबतीत निशंकपणे पुरोगामी भूमिका घेतो आहे असं म्हणता येत नाही. रशियामध्ये तर पुन्हा एकदा स्टॅलिनची आठवण यावी अशा प्रकारे पुतिन यांनी जे युद्ध प्रकरण आधी युक्रेन, मग नेटो आणि नंतर जगावर लादलं, या सगळ्याचा विचार केला तर एकूणच सध्या लोकशाहीला बरे दिवस आहेत असं वाटत नाही. बर्नार्ड शॉ यांनी मॅन अँड सुपरमॅनमध्ये लोकशाही आणि निवडणुकांच्या बाबतीत असं सुचवलं की ज्याच्या हातात फारशी ताकद नाही अशी माणसं भ्रष्ट माणसांना निवडून देतात. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीतून याच्याहून वेगळं काय घडलं? हतबल मतदारांनी हे 288 लोक निवडून दिले. महाविकास आघाडी सरकार आलं त्याच वेळी मी म्हटलं होतं की ही 288 लोकांची विधानसभाच बेकायदेशीर आहे, कारण यातल्या एकाचाही खर्च निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेत असणं शक्य नाही. सगळ्यांनी खोटे हिशोब सादर केलेले असणार. खाजगीत आपल्याला हे माहीतच असतं. लातूर मतदारसंघात प्रत्येक मताला 10,000 रुपये असा दर सुरू होता, हे मला तिथल्या पत्रकारांनीच सांगितलेलं आहे. मी मुद्दाम आपली राज्यघटना 3-4 वेळा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आणि शेवटच्या पानापासून पहिल्या पानापर्यंत अशी उलटीसुद्धा वाचली. लोकप्रतिनिधी निवडून आला की त्याच्या वागण्या बोलण्यावर अंकुश बसवता येईल असं कुठलंही प्रावधान त्यात दिसत नाही. निवडून आल्यानंतर या लोकप्रतिनिधींचा एक हितसंबंध तयार होतो. मग ते आपसात काय करतील ते करतील. एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना परत बोलावू शकत नाही किंवा जाब विचारू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला राज्यघटनेत काही तरतुदी करायला हव्यात. आचारसंहिता जशी निवडणुकीच्या काळात लागू असते तशीच ती निवडून आल्यानंतरही लागू व्हायला हवी आणि यासंबंधीचा विचार नागरिकांनी करून तो घटनापीठासमोर सादर करावा असा विचार माझ्या मनामध्ये सुरू आहे. वॉर विदाऊट विनर्स अशी महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आहे. या 288 मंडळींचे महाराष्ट्रात 4 प्रमुख गट आहेत. त्यातले 2 अस्सल आहेत आणि 2 सोयीस्कर आहेत. भाजपचं हिंदुत्व अनैतिहासिक असलं तरी तो पक्ष पहिल्यापासूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे उसनं आहे. केवळ मराठीपणाच्या आधारावर अखिल भारतीय पातळीवर जाता येईना म्हणून भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि तो रेटायला सुरुवात केली. बाबरी मशीद माझ्या माणसांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते.
मूळ काँग्रेस पक्ष हा लिहिण्या बोलण्यामध्ये सेक्युलर होता आणि आचरणामध्ये सोयीसोयीने कधी जातीय तर कधी सेक्युलर होता आणि भाषा सेक्युलर ठेवून जातीय राजकारण करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. महाराष्ट्रातल्या या सत्ता बदलावरची पवारांची प्रतिक्रिया अत्यंत सूचक आहे. सातारा भागातला मुख्यमंत्री झाला याचा मला आनंद आहे असं पवार म्हणाले. अजूनही ते असं म्हणत आहेत की हे सरकार टिकणार की नाही हे विधानसभेमध्ये ठरेल. आमदारांना अपात्र ठरवायचं की नाही याची सुनावणी सध्या न्यायालयाने पुढे ढकलली आहे. पुन्हा एकदा या सरकारला विधानसभेत शक्ती परीक्षेला सामोरं जावं लागेल. त्यावेळी फोडाफोडी होणारच नाही असं काही सांगता येत नाही, कारण यातला कोणीही तत्वाच्या मुद्द्यावर फुटलेला नाही हे स्पष्ट आहे. परंपरागत सेक्युलरिझम, परंपरागत जाती धर्मविहीन राजकारणाची भाषा अशी काँग्रेसची बैठक आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस घेतो आहे. तसंच भाजपच्या हिंदुत्वाचा फायदा शिवसेना घेते आहे असं चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय. दोन्ही बाजूंचा विचार करता एकूण 54 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली गेली आहे. मात्र एक मुद्दा कोणाच्याच लक्षात आलेला नाही की जितके आमदार अपात्र ठरतील तितकी भाजपची सोय होईल. कारण जितके आमदार शिवसेनेच्या मागणीप्रमाणे 16 आमदार अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा 136 वर येईल आणि शिवसेना शिंदे गट या दोहोंची मागणी होऊन 54 आमदार अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा 117 वर येईल. भाजपकडे 106 आमदार आहेत आणि शिवसेनेचे आताचे 40 सोडून इतर जे अपक्ष त्यांच्यासोबत आहेत त्यांचा आकडा 10 ते 11च्या दरम्यान आहे. त्यामुळे आमदार अपात्र ठरले तर मग भाजपचाच मुख्यमंत्री होईल. म्हणून भाजप या प्रश्नावर मौन बाळगून आहे. राम जन्मभूमीच्या प्रश्नावर न्यायालय काय निकाल देतं याची ज्यांना अजिबात पर्वा नव्हती ते आज कधी नव्हे इतके न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघत आहेत आणि गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच शरद पवार गोंधळलेले दिसतात. हेची काय फळं मम राजकीय चापलुसीला असं ते स्वतःला विचारत असणार. शिवसेनेबरोबर संधान बांधून त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारले होते. पुतण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम घातला होता आणि भाजपला एकटं पाडलं होतं. आता बाजू त्यांच्या अंगावर उलटली आहे. अधिकृत काँग्रेस पक्षाला लायकी नसताना सत्ता मिळाली होती, ती गेली. हापापाचा माल गपापा आणि भाजपने 5ही वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचं पुण्य कमावलं आहे. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी काहीतरी सभ्यपणा दाखवला. बोरिस जॉन्सनप्रमाणे स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याची व्यवस्था केली नाही. आपण आपल्याच लोकांचा विश्वास गमावलाय हे ओळखून त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडलं, मग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता ते फक्त शिवसेनेत आहेत. हा प्रौढपणा त्यांनी 3 वर्षांपूर्वी दाखवला असता तर बूंद से गई और हौद से भी नहीं आई अशी नामुष्कीची वेळ आली नसती. भाजप सत्ताकारणातलं शहाणपण शिकतो आहे. ही गोष्ट चांगली म्हणायची की वाईट? महाराष्ट्राच्या बाबतीत भाजपची अशी चूक झाली होती की शिवसेना हा स्थानिक पक्ष असला तरी तो स्थानिक अस्मिता असलेला पक्ष आहे हे त्यांनी ओळखलं नाही. त्याचवेळी भाजपने शिवसेनेशी जुळवून घेतलं असतं तर 2.5 वर्ष शिवसेनेचा आणि 2.5 वर्ष भाजपचा भाजपला मुख्यमंत्री झाला असता. आता 5ही वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजपला स्वीकारावा लागणार आहे आणि ते तोंडावर आपटले आहेत. त्यामुळे स्थानिक अस्मितांना आपल्याला चिरडता येणार नाही हे ओळखून भाजप यापुढे राजकारण करेल. म्हणून महाराष्ट्रातून धडा शिकल्यानंतर बिहारमध्ये त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदी राहू दिलं. स्थानिक अस्मितेला बरोबर घेऊन चला, त्यांना अस्वस्थ करू नका, झिडकारू नका अशा पद्धतीचा त्यांचा यापुढचा अजेंडा दिसतो. परंतु मुख्य किचकट भाग असा की भाजप काही पुरोगामी पावलं उचलताना दिसतो आहे. ज्यांच्यावर मनुवादी म्हणून टीका होते त्यांनी दलित राष्ट्रपती करून दाखवला. आता ते आदिवासी व्यक्ती आणि त्यातून महिला अशा द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बसवताना दिसत आहेत. याच्या मागे त्यांचा उद्देश काहीही असेल परंतु बाहेरून बघायला ही पावलं पुरोगामी असल्याचं दिसतं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने कायदा सुव्यवस्था सुधारली असं चित्र दिसतं. मग
योगी आदित्यनाथ यांनी ती कोणत्या मार्गाने सुधारली हा मुद्दा बाजूला राहतो. म्हणजे वरकरणी पुरोगामी चेहरा ठेवून प्रतिगामी राजकारण करायचं हे आता भाजपचं सूत्र असेल. 3 तलाकच्या वेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळामध्ये अशी चर्चा झाली होती की 3 तलाकच्या बाबतीतल्या भाजपच्या धोरणाचं स्वागत करायचं की नाही. ज्यांना त्याच्या मागचं राजकारण दिसत होतं ते म्हणत होते की आपण याचं स्वागत करायचं कारण नाही. पण काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की भाजप स्वतःच्या राजकारणासाठी का होईना परंतु आपल्या दृष्टीने पुरोगामी पावलं उचलत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. म्हणजे पुरोगामी चेहऱ्याने प्रतिगामी राजकारण ही भाजपची शैली हळूहळू बाळसं धरत आहे. तिच्याकडे देशाच्या आणि देशातल्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने सजगपणे पाहिलं पाहिजे. समजा महाराष्ट्रातील नवे सरकार अपात्र ठरलं तर काय होईल? तर पुन्हा निवडणुका होतील. पण निवडणुका झाल्या तरी 4 गटात विभागलं गेलेलं राजकारण संपणार नाही. दरवेळी या चौघातला एक पक्ष 100च्या आसपास जातो आणि बाकीचे 50च्या आसपास राहतात. हेही आपण बघतो आहोत. या राजकीय अस्थिरतेमधून महाराष्ट्राची इतक्या लवकर सुटका होईल असं दिसत नाही आणि या अस्थिरतेचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होतो. बोरिस जॉन्सन आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आणखी एक साम्य म्हणजे त्यांच्यावरचे आरोप सारखेच आहेत. विकासाची गती मंदावली हा त्यांच्यावरचा मुख्य आरोप आहे. औद्योगिक उत्पादनामध्ये घट झाली हा दुसरा आरोप आणि इतकी घट इंग्लंडमध्ये गेल्या 50 वर्षात कधीही झाली नव्हती आणि असं झाल्यानंतर चलनवाढ नियंत्रणात राहत नाही हा त्यांच्यावरचा तिसरा आरोप. परंतु दोन्हीकडे करोनाचं संकट सारखं असल्यामुळे या दोघांनाही फारसा दोष देता येणार नाही आणि कारण कुणीही करोना संकट हाताळण्याचे वेगळे उपाय सुचवले नव्हते. जॉन्सन यांच्यावर दुर्वर्तनाचे आरोप आहेत ते मात्र ठाकरेंवर नाहीत. बोरिस यांनी जनतेला सांगितलं की कोविडच्या बाबतीत अशी खबरदारी घ्या. मात्र स्वतःच्याच घरी पार्ट्यांमध्ये त्यांनी उच्छृंखलपणा केला आणि वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती झाले. असे आरोप उद्धव ठाकरेंवर झाले नाहीत ही काळ्या ढगाची रुपेरी किनार म्हणता येईल. परंतु जोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण 4 गटांमध्ये आहे तोपर्यंत त्या गटांमध्ये या गटांच्या रस्सीखेचीमध्ये महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं ठरणार आहेत. दोन्ही काँग्रेस विलीन झाल्या तरी ते ट्रबल्ड मॅरेज असेल. भाजप आणि शिवसेना ही युती तर गेल्या 40 वर्षात कधीही धड चालली नाही. पूर्वी निदान बाळ ठाकरे आणि प्रमोद महाजन भेटले की सगळं काही शांत होत असे. आता तशीही व्यवस्था राहिलेली नाही आणि अमित शहांवरती शिवसेनाच काय पण भाजपचेही लोक विश्वास ठेवणार नाहीत. एकूणच इकडे आड आणि तिकडे विहीर असं महाराष्ट्राचं सध्याचं सत्ताकारण आहे. देशाच्या संदर्भात महाराष्ट्रात स्थिर सरकार असणं निकडीचं आहे कारण अर्थकारणामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची असते. महाराष्ट्र हे उद्योग व्यवस्थेचं केंद्र असेल तर महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिरता असणं कोणाच्याही फायद्याचं आहे. 2020च्या मार्च महिन्यात करोना प्रकरण सुरू झालं. 3 वर्षांमध्ये करोनामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या संख्येनं माणसांचे प्राण गेले नाहीत. एवढं सोडलं तर बाकी सगळ्याच बाबतीत महाराष्ट्राची पिछेहाट झालेली आहे. काँग्रेसचं राजकारण महाराष्ट्रात उरलेलंच नाही. नाना पटोलेंनी महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि तोंडाला येईल ते बोलायचं. पूर्वी जे शिवसेना करत होती तेच काँग्रेसने आता सुरू केलेलं आहे. करोना काळातील कठोर निर्बंधांना राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच हरकत होती. बरेच साखर कारखाने आणि संस्था राष्ट्रवादी नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे निदान त्यांचं महाराष्ट्रातल्या आर्थिक विषयांकडे काहीतरी लक्ष होतं. भाजपच्या दृष्टीने आर्थिक मुद्दा हा कधीही महत्त्वाचा नव्हता. आता प्रश्न असा उरतो की शिवसेनेचं भविष्य काय? हाच प्रश्न शिवसेनेला भविष्य असायची गरज आहे का असाही विचारता येईल. असा लोकशाही विरोधी पक्ष आपल्याला खरंच हवा आहे का? इतक्या स्पष्टपणे या विषयाचा विचार व्हायची गरज आहे. माझ्याच राज्यात मला संधी नाही, मी उपेक्षित आहे या मराठी माणसाच्या नकारात्मक जाणीवेवर शिवसेना उभी राहिली. इतर कोणाच्या तरी चुकीमुळे मी गरीब, उपेक्षित, दुर्बल आहे अशा न्यूनगंडाच्या भावनेवर कामं झपाट्याने उभी राहतात कारण त्यांच्या मागे हेट सिम्बॉल असतो. ठाकरेंना हिटलर का आवडत होता? त्याचं कारण असं की हिटलरने हेट सिम्बॉल दिलं. प्रत्यक्ष ज्यू लोक जर्मनांचं शोषण करत होते. ठाकरेंनी तसंच केलं
अमुक कंपनीमध्ये 2-3 वर्षांपूर्वी दाक्षिणात्य घुसले आणि तेव्हापासून त्यांनी अमुक इतके लोक त्या कंपनीमध्ये घेतले, दाक्षिणात्य लोक घेतले, परंतु आपल्या लोकांना घेतलं नाही, अशा याद्या मार्मिकमध्ये पूर्वी यायच्या. ही वस्तुस्थितीच होती. परंतु केवळ तिरस्काराच्या भावनेवरती पक्ष संघटना उभी करणं ही नकारात्मक प्रेरणा आहे. अर्थातच भाजपही केवळ विशिष्ट धर्माबद्दल संशय पसरवूनच उभा राहिलेला पक्ष आहे. 1960च्या आसपास भाजप उच्चवर्णीयांचा पक्ष होता, राजकीय आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टीने. बहुजन समाजातला धनिक वर्ग हा काँग्रेसकडे होता. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती अल्पशिक्षित अशिक्षित बहुजन समाज शिवसेनेकडे गेला. तेव्हा मराठीपण आणि शिवाजी महाराज एवढंच शिवसेनेचं भांडवल होतं. राजकारणाची लोकशाहीशी पूर्ण विपरीत शैली बाळ ठाकरेंनी आणली. मी कर्तव्य साधनावरती एका इंग्रजीत लेखात लिहिलं होतं की शिवसेना ही एका व्यंगचित्रकाराची निर्मिती आहे, हे आपण विसरता कामा नये. ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून जितके प्रतिभावान होते, तितके ते संघटक म्हणून धसमुसळे होते. राज्यात कुठेही धांगडा करावा आणि बाळ ठाकरेंकडे जाऊन सलाम ठोकावा, त्याला अभयदान मिळत असे. कोणताही विचार न करता आदेश येताच रस्त्यामध्ये दंगेधोपे करणं हे शिवसेनेचं तंत्र होतं. अशा पद्धतीने शिवसेनेकडे माणसं गोळा झाली. गेलेल्या वाईट बोलू नये, परंतु आनंद दिघे हे त्याहून वेगळे नव्हते आणि म्हणूनच ते बाळासाहेब ठाकरेंचे लाडके होते. इथे एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. ठाणे मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार द्यायचा होता, तेव्हा ठाकरे यांनी आनंद दिघे यांचं नाव घेतलं नाही. त्यातल्या त्यात पांढरपेशा माणसाची म्हणजे प्रकाश परांजपे यांची त्यासाठी निवड झाली. इथे पोटजातीचा मुद्दा आहे. दिघे हा स्वजातीय माणूस बाजूला ठेवून ब्राह्मण उमेदवार त्यांना स्वीकारावा लागला आणि ठाकरे तेव्हा म्हणाले होते की लोकसभेत माणूस पाठवायचा तर नीट हिंदी किंवा इंग्रजी येणारा माणूससुद्धा शिवसेनेत नाही. बाळासाहेब ठाकरेंचं एक बरं होतं की ते खरं आणि खोटं मोकळेपणाने बोलून टाकायचे. मग नाईलाजाने परांजपे खासदार झाले, नाईलाजाने मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. परांजप्यांना खासदारकीच्या 2 टर्म मिळाल्या आणि मनोहर जोशींना मात्र 4 मिळाल्या. आणि त्यानंतर शिवसेनेचं राजकारण अशा पद्धतीने चालू राहिलं. शिवसेनेला काही धोरण नाही, विचार नाही, मुजोरपणा म्हणा किंवा निर्भयता म्हणा, एवढा एकच गुण शिवसेनेला हवा असतो. समाजामध्ये ज्यांना नोकऱ्या नाहीत, ज्यांचं शिक्षण पुरेसं झालेलं नाही किंवा शिकण्यावरचा ज्यांचा विश्वासच उडालेला आहे, ज्यांना घरं नाहीत, ज्यांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न जीवघेणे आहेत, असा फार मोठा गट विषमता निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेतून निर्माण होतो आणि महाराष्ट्रात असा सगळा गट शिवसेनेकडे गेला. अशा पक्षाची महाराष्ट्राला खरंच गरज आहे का? माझ्या मते नाही. पण हे माझं मत असलं तरी तो पक्ष राहणार आहे. बाळ ठाकरे जाऊन उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसेनेत पहिल्यांदाच घराणेशाही स्पष्टपणे दिसली. उद्धव ठाकरे 3 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं मी बाळासाहेबांना वचन दिलं आहे. तेव्हा एका जाहीर भाषणात मी म्हणालो होतो की हे सगळेजण स्वतःला महाभारताचे नायक समजू लागले की काय, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं म्हणून स्वतःच मुख्यमंत्री व्हायचं आणि मुलालाही मंत्रिमंडळात घ्यायचं. इथे उद्धव ठाकरे बाळ ठाकरेंकडून काही शिकले नाहीत हे स्पष्ट आहे. मी किंवा माझ्या कुटुंबातला माणूस सत्तेवर असणार नाही हे पथ्य बाळासाहेब ठाकरेंनी पाळलं आणि त्यामुळेच त्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. भाजपच्या पुरोगामीपणासारखंच त्यांचं हे वैराग्य खरं की खोटं हा वादाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणत होते की फक्त शिवसेनेचाच नाही तर शिवसेना भाजप सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे. म्हणजे निदान मनाची नाही तरी जनाची लाज त्यांनी ठेवली. उद्धव ठाकरेंनी तीही ठेवलेली नाही. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे घराणं आता सगळी शिवसेना काबीज करणार, त्यांचे चमचे सत्तास्थानांवर जाणार आणि हळूहळू आपण पक्षात राहूनही सत्तेपासून दूर राहणार अशी भावना शिवसेनेतल्या इतर नेत्यांमध्ये निर्माण झाली असावी. करोनामुळे प्रत्यक्ष बैठका घेणं, लोकांना भेटणं याच्यावर बंधनं आली. त्यामुळे त्या बाबतीत ठाकरे यांनाच दोष देता येणार नाही, पण त्यामुळे त्यांच्यात आणि पक्षामध्ये अंतर पडत गेलं.
ठाकरे घराण्यातच बापापासून काही शिकायचं नाही अशी प्रवृत्ती असावी. प्रबोधनकार ठाकरे हे जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या 10% तेजही बाळासाहेब ठाकरेंमध्ये आलं नाही. बाळासाहेब ठाकरेंमधलं काहीच उद्धव ठाकरेंमध्ये आलं नाही आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत हा प्रश्नही उद्भवत नाही. इतका तो सामान्य आहे. शिवसेनेला काही वैचारिक आधार हवा असेल तर त्यांना प्रबोधनकार ठाकरेंकडे जावं लागेल. प्रबोधनकारांसारखी खऱ्या अर्थाने पुरोगामी, बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि प्रतिभावान व्यक्ती, सर्व प्रकारचे हुनर असलेली व्यक्ती त्यांच्या घराण्यात होऊन गेली आहे. आणि हे माझं पोकळ मत नाही. प्रबोधनकारांचं आत्मचरित्र मी जेव्हा वाचलं तेव्हा शिवसेनेतल्या आणि मनसेतल्या माझ्या काही मित्रांना मी म्हटलं की काही निमित्ताने प्रबोधनकारांबद्दल मी तुमच्या लोकांशी बोलू शकेन, असा काहीतरी कार्यक्रम करता येईल. अर्थात तोंडावर कोणी काही म्हणालं नाही, परंतु त्याला कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रबोधनकारांचं राजकारण, समाजकारण, त्यांचे विचार, ते मांडण्याची शैली हे सगळं वगळून बाळासाहेब ठाकरेंनी फक्त त्यांचं टोकाचं स्पष्ट वक्तेपण घेतलं. प्रबोधनकारही बोलण्याच्या बाबतीत अतिशय फटकळ आणि निर्भय होते. उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांचा फटकळपणाही नाही आणि राज ठाकरेंसारखा आडदांडपणाही नाही, जे शिवसेनेचं किंवा मनसेचं मुख्य अपील आहे. शिवाय त्यांना प्रशासनाचा अनुभवही नाही. असं सगळं असताना थेट मुख्यमंत्रीपदी जाऊन बसणं आणि स्वतःच्या मुलाचीही मंत्रिमंडळात वर्णी लावणं हे पाप उद्धव ठाकरेंना भोवलं. त्यामुळे आताच्या शिवसेनेला भविष्य असायचीच गरज नाही. परंतु म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपने आणली तर तो भाजपच्याच डोक्याला कदाचित ताप होईल. अशी विधिनिषेध शून्य शिवसेना महाराष्ट्राला हवी आहे का? या सगळ्यातून भाजप आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांना काहीतरी ठरवावं लागेल. केवळ सत्ता मिळवण्यासाठी हे पक्ष काहीतरी विचित्र गणितं मांडतात आणि ती दीर्घकाळ टिकत नाहीत. आता बातमी अशी आली आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार. त्यामुळे आता काही वेगळी गणितं मांडली जाऊ शकतात का? शरद पवारांसारखा काहीतरी राष्ट्रीय दृष्टी असलेला नेता राष्ट्रवादीकडे आहे आणि भाजपमध्ये नाही, भाजपमध्ये महाराष्ट्रात नाही तरी दिल्लीमध्ये संपूर्ण देशाचा विचार करू शकतील अशी नजर असलेली काही माणसं आहेत. एक जुनी गोष्ट आठवते. मनोहर जोशींचं सरकार आलं त्यानंतर एकदा माझी आणि प्रमोद महाजनांची पुण्यात गाठ पडली. प्रमोद महाजन म्हणाले, कसं वाटतंय? पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार आलं आणि तेही काँग्रेसवाल्यांची मदत न घेता. तेव्हा मी त्यांना म्हणालो की बदल काही जाणवत नाही. सगळा गवगवा मनोहर जोशी आणि शिवसेनेचा आहे. गोपीनाथ मुंडे हे विंगेमध्ये उभे असल्यासारखे आहेत. तेव्हा प्रमोद महाजन म्हणाले, याच्यावर उपाय काय? तेव्हा मी म्हणालो, तुम्ही हौसेनं वाघावर बसला आहात. केवळ काँग्रेसला विरोध करायचा म्हणून तुम्ही ही लायबिलिटी पत्करली आहे. त्यानंतर पुढे 5 वर्ष तसंच चालू राहिलं. आतासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. घराण्यांनी पछाडलेल्या दोन्ही काँग्रेसला बाजूला ठेवलं पाहिजे आणि शिवसेनेची ठाकरे घराण्यापासून सुटका केली पाहिजे. या नादात भाजपने रोगापेक्षा इलाज भयंकर असं पाऊल उचललेलं असण्याची शक्यता आहे. परंतु माझं हे म्हणणं कदाचित खोटं ठरो. धन्यवाद.